श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज व्हिडिओमध्ये मी माझ्या गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापन पूजेचे संपूर्ण क्षण तुमच्यासमोर शेअर करणार आहे. श्री दत्त गुरु आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने 7 दिवसांचे पारायण यशस्वीरित्या पूर्ण झाले. गुरुचरित्र पारायण हे फक्त वाचन नसून गुरुप्रतीक श्रद्धा, भक्ती आणि समर्पण व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. सद्गुरूंच्या कृपेने मनाला शांती, पॉझिटिव्हिटी आणि योग्य दिशा मिळते. या पारायणाच्या निमित्ताने गुरूंचा आशीर्वाद सर्वांवर राहो हीच प्रार्थना. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. गुरुभक्ती हीच जीवनातील खरी शक्ती आणि प्रेरणा आहे. सकाळपासूनच घरात जेवणाचे आणि अतिथी भोजनाची तयारी सुरू होती. नैवेद्यासाठी विविध पदार्थ प्रेमाने आणि भक्तिभावाने तयार केले. प्रत्येक पदार्थ बनवताना मनात एकच भावना होती, हे सर्व श्री दत्त गुरु आणि स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहे. पूजेची वेळ होता सर्व विधी भक्तिभावाने पार पाडली. आरती नैवेद्य दाखवला आणि घरातील वातावरण अगदी प्रसन्न झाले. आलेल्या अतिथींचे मनापासून स्वागत केले. आपल्या संस्कृतीत अतिथी देवो भव असे म्हटले जाते आणि आज त्यांचा सुंदर अनुभव आला. त्यांना प्रेमाने जेवायला वाढले. काकांना जेवण खूप आवडले. त्यांनी जेवणाचे खूप कौतुकही केले आणि भरभरून आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादामुळे मन भरवून आले होते. गुरुचरित्र पारायणाचा हा सुंदर समाप्तीचा दिवस खूप छान होता. सद्गुरूंची कृपा अशी सर्वांवर राहो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो हीच प्रार्थना आहे. असेच गुरुचरित्राचे पारायण पुन्हा पुन्हा माझ्याकडून करून घ्यावे हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या. बाय.